हॅलो, नमस्कार. तुमच्यासाठी मी काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज घेऊन येत आहे. तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, पण यावर विचार करायला विसरू नका. स्वातंत्र्य हे फक्त मागून मिळत नाही, तर ते मिळवावं लागतं. ब्रिटिश साम्राज्याच्या साखळ्यांना आव्हान देणारं असं एक व्यक्तिमत्व, लेखणीने क्रांती घडवणारा एक कवी आणि काळ्या पाण्यातही न झुकणारा एक नेता म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. ही स्वातंत्र्याला केवळ स्वप्न न मानता स्वातंत्र्याला त्यांनी ध्येय बनवलं. ज्यांच्या विचारांनी राष्ट्रवादाला एक नवी दिशा दिली आणि ज्यांचं जीवन आजही वाद, वीरता आणि विचारांची ज्वाला पेटवत आहे. ही कथा आहे बलिदानाची, ही कथा आहे एका निर्भयतेची आणि ही कथा आहे भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी झगडलेल्या एका क्रांतिकारकाची. स्वातंत्र्यासाठी त्यांनी लेखणीही चालवली, स्वातंत्र्यासाठी बेड्यांमध्ये विचार जपले आणि स्वातंत्र्यासाठी आपले आयुष्य अर्पण केले असेच थोर क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी 28 मे 1883 मध्ये झाला. लहान वयातच आई वडिलांचे छत्र हरपले, मात्र मनात असलेली स्वातंत्र्याविषयीची ज्योत अखेरपर्यंत प्रज्वलित राहिली. 1897 मध्ये चाफेकर बंधूंनी एका अधिकाऱ्याची हत्या केली आणि त्यानंतर इंग्रजांविरुद्ध लढण्याचा निर्धार स्वातंत्र्यवीरांच्या मनात अधिकच पक्का झाला. पुण्यातून शिक्षण घेऊन त्यांनी मित्रमेळा व अभिनव भारत यांसारख्या माध्यमातून राष्ट्रकार्याला त्यांनी सुरुवात केली. 1857च्या स्वातंत्र्य युद्धाला पहिले स्वातंत्र्य युद्ध म्हणण्याचे धाडस हे सावरकरांचे होते. 1910 साली सावरकरांना अटक झाली. मार्सेलिसच्या बंदरावरून समुद्रात उडी मारून त्यांनी पलायनाचा प्रयत्न केला, मात्र नियत वेगळी आणि त्यानंतर त्यांना तब्बल 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली. अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये, ज्याला आपण काळे पाणी म्हटले, तिथे जड बेड्या, अमानुष छळ, परंतु विचार मात्र बंदिस्त नव्हते. अशा या कारागृहात स्वरचित काव्य, काटे आणि खिळे यांच्या लेखणीने कारागृहाच्या भिंतीवरती लिहिली, ती पाठ केली आणि शिक्षा संपूर्ण भारतात परतणाऱ्या बंद्यांकडून ती पाठ करवून घेतली, भारतात पाठवली. अशा प्रकारे सहस्रावधी काव्यपंक्ती रचणारा अखिल विश्वातील एकमेव महाकवी म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. स्वातंत्र्यानंतरही आपले सावरकर हे वादापासून दूर राहिले नाहीत. मुस्लिम लीगने चालवलेल्या भारताच्या फाळणी संदर्भात सावरकरांना पुन्हा अटक करण्यात आली, मात्र गांधीजींच्या हत्येशी सावरकरांचा तीळमात्र संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आणि त्यांची तेथून निर्दोष सुटका करण्यात आली. सिंहाच्या काळजातील एका महान क्रांतिकारकाचा कालवश झाला. चतुरशस्त्र लेखकाची लेखणी थांबली आणि इथेच एका महान सूर्याचा अस्त झाला. 1966 साली उपवास करून आपल्या जीवनाचा त्यांनी शेवट केला आणि इथेच एका महान सूर्याचा अस्त झाला. इतिहास हा काही लोकांना देव बनवतो, काहींना खलनायक, पण काही व्यक्ती या इतिहासापेक्षा देखील मोठ्या असतात. अशीच व्यक्ती म्हणजेच आपले तात्याराव, म्हणजेच आपले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची डॉक्युमेंटरी मी आपल्या समोर सादर केली. यातल्या प्रत्येक भागाचं मी पुन्हा एकदा विश्लेषण करेन, त्याचं डिटेलमध्ये आपल्याला व्हिडिओ देईन. तुम्हाला याविषयी कुठला व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला माझे विचार, सावरकरांचे विचार आवडले असतील तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, पण यावर विचार करायला थांबू नका. थँक्यू.